तुमचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर या आधीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल, जो की आपला पार्ट फर्स्टमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर आजचा ब्लॉग आपला हा पार्ट सेकंडमध्ये येतोय. म्हणजे हा एकच ब्लॉग आहे, पण मी हा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. कारण एकच ब्लॉग जर अपलोड केला असता तर तो खूप मोठा झाला असता. त्यामुळे मग एक ब्लॉग मी हा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. तर आजचा आपला ब्लॉग हा पार्ट सेकंड आहे. तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत चाकणवरून एअरपोर्टला. या आधीच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलंच असेल तर आत्ता वाजलेले आहेत 12:30 वाजलेले आहेत. तर आत्ता आम्ही जात आहोत एअरपोर्टला. आमची फ्लाईट ही 2:50ची आहे, पण 2 तास अगोदर आम्हाला एअरपोर्टला जावं लागणार. त्यामुळे आम्ही लवकर निघलेलो आहे. 1 वाजेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ तिथे. तर आत्ता आम्ही जात आहोत. तर आपला ब्लॉग हा तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढच्या नवीन ब्लॉग्स व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील. तर अमोलदादा आत्ता आम्हाला सोडवायला जात आहे. हाय गाईज. चला आता बॅगा काढतो. काय ही वाली तर माझ्याकडे. दादा आता आम्हाला सोडून चाललेले आहेत रिटर्न. सावकाश जा. बाय. नीट जा, फोन करा पोचल्यावर. हा चला आता आपण चेक इन करूयात.
आणलं का? कुठं ठेवलं? बॅग येते. ते धरा. चला. एंट्री करताना आपल्याला आपल्या या ठिकाणी बारकोड अँड आधार कार्ड लागतं. तर इथे चालू आहे आता आमचं एंट्री करणं. एंट्री केल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत हे लगेज जमा करण्यासाठी. बॅग चेकिंग केल्यानंतर इथे ते वेट करत आहेत बॅगचं. तर फायनली आता मी इथे लगेच जमा केलेला आहे आणि ही जी हँडबॅग आहे म्हणजे आमची सॅक आहे तर आताही आम्ही चेकिंग करून एंट्री करणार आहोत. सॅक तर इथे बॅग चेक इन करतात. इथे चार्जर आहे. बॅग चेक इन वगैरे केलेली आहे आता मी. आपला गेट नंबर किती आहे बघितला का? काय पुढे जाऊन थांबायचं. तर आता आम्ही चाललो आहोत ह्या बसमधून फ्लाईटपर्यंत. ग्राउंड फ्लोअर तुम्ही बघू शकता, एकदम मस्त वाटत आहे. इथे काही इंडिगोच्या फ्लाईट्स आहेत, काही एअर इंडियाच्या आहेत. फ्लाईटमध्ये आम्ही बसलेलो आहोत. श्रुति और मैं जवाब के मुख्य फ्लाइट 2:50 पण लेट झाली. आत्ता वाजलेले आहेत की सुरक्षा से लेके फर्स्ट डे तक तर आता बघूयात कितीला पोहोचते. फ्लाइट लेट झाली म्हटल्यावर. हमें बेहद खुशी है कि आज हम आपको हमारे देश के साथ जोड़ सके. प्रस्तुत है आपके लिए इंडिया. धन्यवाद. Ladies and gentlemen, boys and girls, welcome on flight 6E623
भारतीय एयरवेज सुरक्षा निर्देश पत्र आपकी सामने वाली कुर्सी की पॉकेट में उपलब्ध है। कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है। कसने के लिए इस तरह फीते को खींचे और पेटी खोलने के लिए फ्लैप को उठाएं। उड़ान के दौरान की पेटी बंद करने के लिए ऐसे अपनी ओर खींचे और नाक और मुंह ढककर सांस लेते रहें। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहन लें। इस विमान में 8 आपातकालीन द्वार हैं, 2 सामने, 2 पीछे और 4 विंग्स के ऊपर। फर्श पर लगी प्रकाशमान पट्टियां आपको निकटतम निकास तक पहुंचने में सहायता करेंगी। इलेक्ट्रॉनिक उपकरणों का उपयोग केवल फ्लाइट मोड में किया जा सकता है। टेक ऑफ और लैंडिंग के दौरान अपने उपकरणों को बंद करें और रख दें। धूम्रपान, वेपिंग और अपने साथ लाई मदिरा पिएं। आत्ता प्लेन रनवेवरून स्टार्ट झालेला आहे. आत्ता टेक ऑफ घेतलेला आहे आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे. नाईट व्ह्यू. बीच में काला काला क्या है क्या दिखता है यार आत्ता प्लेन जास्त हाईटवरती आल्यामुळे आधीचा आणि आत्ताचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. जास्त वेळपासून पण प्लेनमध्ये बोर होतो. कनेक्टिंग फ्लाईट असली की कसं 1-1.5 तास काही वाटत नाही. नंतर दुसऱ्या एअरपोर्टवरती उतरता येतं. पण डायरेक्ट फ्लाईट असली की 2-3 तास कंटिन्यू बसून खूपच जास्त बोर होऊन जातं. नमस्कार. मैं आपको बताते हुए बेहद खुशी है कि हमारी सेवा पहले से सरल और बेहतर हो गई है. अगर आपने गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेले आहे सकाळचे 5:30 आणि अजून अर्ध्या तासात फ्लाईट म्हणजे प्लेन लँड होईल. तर बघू शकता सगळे झोपलेले आहेत. बसून बसून तरी काय करणार, इतका जास्त बोर होऊन जातो. आणि आता तुम्ही मॉर्निंग व्ह्यू बघू शकता. ढग कसे दिसत आहेत. खूप छान फील येतं आहे. म्हणजे रिअलमध्ये बघताना खूप छान वाटतं. तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये पण बघून छानच वाटत असेल, आय नो, बट रिअल एक्सपिरियन्स हा वेगळाच आहे. आजची फ्लाईट ही 3ची असल्यामुळे कसं नाईट व्ह्यू पण बघायला मिळाला आणि मॉर्निंग व्ह्यू पण बघायला मिळाला. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यांची पोस्टिंग नेमकी आहे तरी कुठं, तर यांची पोस्टिंग आसाम या स्टेटमध्ये आहे.
नेहमी काय होतं, ढग खूप छान दिसतात, एकदम सेपरेशन झाल्यासारखं दिसतं. पण आत्ता बघू शकतो किती ब्लर दिसत आहे, म्हणजे खालचं काहीच दिसत नाही आहे आत्ता सध्या. कदाचित आत्ता आसाममध्ये पाऊस असू शकतो, त्यामुळे असं असेल. खाली उतरल्यावरच समजेल पाऊस आहे की नाही, पण पाऊस असेल त्यामुळेच असे ढग दिसत आहेत आता एकदम ब्लर झाल्यासारखे. हे असे ढग बघून असं वाटते की आपण कैलास पर्वतावरती चाललो आहे की काय. खरंच मला तर असंच वाटत आहे. खूप छान, म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. फायनली आत्ता आम्ही आसाममध्ये पोहोचलेलो आहोत. प्लेन थोड्याच वेळात लँड होईल आता. तर बघू शकता तुम्ही व्ह्यू आसामचा, एकदम छान वाटत आहे. आसामला झाडे वगैरे खूप जास्त प्रमाणात आहेत. त्याचबरोबर तुम्ही पाणी बघू शकता, म्हणजे पाऊस इकडे कंटिन्यू चालूच असतो. पाणी बघू शकता तुम्ही ह्या प्लॉटमध्ये कसं थोडं थोडं साठलेलं आहे. आता जस्ट प्लेन लँड होणार आहे. फायनली प्लेन हे रनवेवर आता उतरलेलं आहे. चेक इन के सामान आपको हॉल में बैगेज बेल्ट नंबर 1 पर उपलब्ध होगा. धन्यवाद. हो बरोबर आहे. आसाममध्ये पाऊस चालूच आहे, त्यामुळेच आपल्याला ढग ब्लर दिसत होते. आता मी परत चाललेलो आहोत ह्या बसमधून, कारण प्लेन हे थोडेसे लांब असतात ग्राउंडला, त्यामुळे तिकडे जाण्यासाठी बस असतात. आसामचं कल्चर. आसाममध्ये आल्यानंतर पूर्ण वातावरण चेंज झालं आहे. पाऊस पाऊस पूर्ण पाऊस. आता इथे ट्रॉली पार्किंगला आम्ही आमच्या बॅग घेणार आहोत.
बॅग वगैरे घेतलेले आहेत आम्ही. तर यांची फ्रेंडची फॅमिली आणि आम्ही सोबतच आलेलो आहोत एका फ्लाईटमध्ये. तर आत्ता आम्ही आऊट होत आहोत एअरपोर्टमधून. हे जे एअरपोर्ट आहे तर हे गुवाहाटी एअरपोर्ट आहे आसाममध्ये. कोणती? हां. आत्ता आम्ही चाललेलो आहोत मेन सिटीमध्ये एअरपोर्टवरून. मग तिथून आम्ही बसने जाणार आहोत कॅम्पपर्यंत. आत्ता आम्ही पोचलेलो आहोत इथे कॅम्पमध्ये. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग हा नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे ब्लॉग्स हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.